आणि गरीब लेकरू बरं समर्थांच्या समोर असं मान खाली घालून उभा ठाकला. काय रे तू रामाची इथे पूजा करशील आम्ही सगळे काशी यात्रेला गेल्यावर? अज्ञान म्हणतो करीन, पण मला त्याच्यातलं काही कळत नाही बरं. करीन नित पूजना क्रम परीन से ठाऊका, गरीब मती मंद मी हरिसी मान्य होईल का. त्याच्या डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागल्या. हो समर्था, अहो तुमच्यासाठी मी इथे राहायला तयार आहे, पण मला पूजा येत नाही. हो भगवंताची पूजा कशी करावी, मंत्र कोणते म्हणावेत, उपचार काही कळत नाही. पण तुम्हाला पुण्य भेटेल ना, मग तुम्ही जे सांगाल ते करायला मी तयार. काय शुद्ध भाव हो त्याचा. असा शुद्ध भाव जर आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट झाला तर भगवंत दूर नाही बरं. ठळकन डोळ्यातनं पाणी आलं त्या अज्ञानाच्या. तो मान्य करतो समर्थांच्या समोर. न मंत्र मज पाठही वय लहान मी लेकरू. समर्था मी लेकरू आहे, मला मंत्र वगैरे येत नाही. काय संतांच्या जवळ दीनता असते. सर्व शास्त्रांचे विद्वान असून सुद्धा शंकराचार्य महाराज काय म्हणतात जगदंबे पुढे. न मंत्रन्नो यंत्रन तदपि च न जाने स्तुती महो. नाहीत कळत मला. न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुती कथा, न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनम. आई जगदंबे, मला रडता सुद्धा येत नाही तुझ्या समोर दीन होऊन. काय म्हणजे प्रार्थना करण्याची पद्धत सुद्धा किती विलक्षण आहे. इतकं शुद्ध आपलं चरित्र जेव्हा होईल ना, आपला भाव एवढ्या शुद्धतेला जेव्हा पोहोचेल ना, तेव्हा प्रभुराम दूर राहणार नाही, लगेच आपल्याला दर्शन देतील. अज्ञान म्हणतो समर्थ मला कळत नाही. न मंत्र मझ पाठही वय लहान मी लेकरू, कथील गुरुमाय त्या वचनी सत्य अत्यादरू. समर्था, तुम्ही जसं सांगाल तसं करायला मी तयार आहे. समर्थ म्हणाले तू करशील मी सांगेल ते? अवश्य, तुम्ही सांगाल ते मी करीन. तेव्हा समर्थांनी सांगितलं एक काम करायचं अज्ञाना, आता डोळे पुसले.